स्वामी समर्थांनी एका गरीब भक्ताची अशी परीक्षा घेतली की त्याच्याकडे खायला अन्न नव्हतं, अंगावर कपडे नव्हते आणि संपूर्ण गाव त्याला वेडा म्हणत होतं. पण शेवटी स्वामींनी जे केलं ते पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जय जय रघुवीर समर्थ कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून स्वामींचा आशीर्वाद घ्या. अक्कलकोटमध्ये चोलप्पा नावाचा एक गरीब भक्त राहत होता. त्याचं घर कौलारू, संसार कठीण आणि पोट भरण्याचीही चिंता होती. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे भरपूर होती, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. चोलप्पा रोज स्वामींची सेवा करत असे. स्वामींना नमस्कार केल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे. एके दिवशी स्वामी अचानक चोलप्पाच्या घरी आले. घरात पाहिलं तर खायला धान्याचा एक दाणाही नव्हता. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. पण चोलप्पा म्हणाला, स्वामी आले आहेत, तेच माझं भाग्य आहे. गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. स्वतःच्या मुलांना अन्न नाही आणि हा स्वामींची सेवा करतो, हा वेडा झाला आहे. पण चोलप्पा शांत होता, कारण त्याला माहीत होतं स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. दिवस गेले, संकटे वाढत गेली. घरात गरिबी, लोकांचा अपमान, नातेवाईकांची टिंगल, सगळं सहन करत चोलप्पा फक्त स्वामींचं नाव घेत राहिला. एक दिवस तर अशी वेळ आली की चोलप्पाच्या घरात चूलही पेटली नाही. पण त्या रात्रीही तो म्हणाला, स्वामी, तुमची इच्छा. आणि मग काही दिवसांनी स्वामी समर्थ स्वतः चोलप्पाकडे आले. स्वामींच्या चेहऱ्यावर समाधान होतं. स्वामी म्हणाले, चोल्या, तुझी श्रद्धा आम्हाला प्रिय आहे. ज्याचा विश्वास संकटातही ढळत नाही त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही. इतकं बोलून स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि हळूहळू चोलप्पाच्या जीवनातील दुःख दूर होऊ लागलं. घरात सुख आलं, समाधान आलं आणि गावातील लोकांना समजलं, स्वामींवरचा खरा विश्वास कधीच वाया जात नाही. संकटे कितीही मोठी असली तरी स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्की सापडतो. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या एका कमेंटने अनेक भक्तांपर्यंत स्वामींचा संदेश पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.